हॅलो डिअर स्टुडंट्स, मी गुणवंत माळी स्वागत करतो तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. सो स्टुडंट्स, ऑलरेडी आपण कोऑर्डिनेशन कंपाऊंड हा टॉपिक स्टार्ट केलेला होता आणि कोऑर्डिनेशन कंपाऊंडला इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये खूप चांगलं वेटेज आहे. सो तुमच्या इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक दॅट इज कोऑर्डिनेशन कंपाऊंडला आपण एकदम इन डिटेल कव्हर करतोय. यामध्ये पार्ट 1 पार्ट 2 ऑलरेडी तुम्ही बघितला असेल. नसेल बघितला तर पटकन व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. पार्ट 1 पार्ट 2 इन डिटेल बघा. त्यानंतर आपण जातोय पार्ट 3 कडे. सो पार्ट 3 मध्ये 2 मार्कासाठी येणारा एक इम्पॉर्टंट टॉपिक आज आपण कव्हर अप करणार आहे. दॅट इज डबल सॉल्ट अँड कोऑर्डिनेशन कंपाऊंड काय असतात. सो चलो विदाउट वेस्टिंग अ टाइम आपण कोऑर्डिनेशन कंपाऊंड कडे जायचं. चलो. सो स्टुडंट बघा, कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये आपल्याला एक टॉपिक येतो जो पार्ट 2 शी डायरेक्टली कनेक्टेड आहे. म्हणजे पार्ट 2 जिथे संपला तिथून आपण पार्ट 3 स्टार्ट करतोय. ओके. सो पार्ट 3 मध्ये डबल सॉल्ट आणि कोऑर्डिनेशन कंपाऊंड काय कन्सेप्ट असणार आहे ते पहिल्यांदा समजून घेऊ. आता काय असतं बघा, डबल सॉल्ट आणि कोऑर्डिनेशन कंपाऊंड हे नेमकं काय असतं, दोघांमध्ये फरक काय असतो किंवा हे बनतात कसे, पहिल्यांदा ते समजून घेऊ आपण. सो स्टुडंट, कधी कधी काय होतं ना, नेचरमध्ये ना काही स्टेबल कंपाऊंड्स असतात. आता स्टेबल कंपाऊंड्स म्हणजे एखादं एक्झाम्पल द्यायचं झालं ना तुम्हाला, तर फॉर एक्झाम्पल NaCl हा एक स्टेबल कंपाऊंड आहे ना. सोडियम क्लोराईड, मीठ आपण जे खातो, एक स्टेबल कंपाऊंड आहे. असे जे स्टेबल कंपाऊंड असतात ना स्टुडंट, ज्यावेळेस एकापेक्षा जास्त स्टेबल कंपाऊंड हे नेचरमध्ये काही फिक्स रेशोमध्ये कंबाईन झाले. म्हणजे फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर, जर समजा एक स्टेबल कंपाऊंड आहे A नावाचा आणि दुसरा स्टेबल कंपाऊंड आहे B नावाचा, जसं मी इथे एक NaCl घेतला लाईक दिस, तसं एक A नावाचा स्टेबल कंपाऊंड आहे, एक B नावाचा स्टेबल कंपाऊंड आहे. हे नेचरमध्ये ज्यावेळेस एका फिक्स रेशोमध्ये कंबाईन होतात लाईक दिस AB, हे कंबाईन झाले, तर हा जो कंपाऊंड बनला, तर हा कंपाऊंड दोन प्रकारचा असतो. एक तर हा बनलेला कंपाऊंड हा एक तर डबल सॉल्ट असेल, येस इट मे बी डबल सॉल्ट और इट मे बी कोऑर्डिनेशन कंपाऊंड. कोऑर्डिनेशन कंपाऊंड म्हणजे आता बघा दोन्ही पॉसिबिलिटी, ज्यावेळेस दोन स्टेबल कंपाऊंड एका फिक्स रेशोमध्ये एकत्र येतात तर पॉसिबिलिटी असते दोन कंपाऊंड बनण्याची, एक तर डबल सॉल्ट बनतो किंवा कोऑर्डिनेशन कंपाऊंड बनतो. मग आता इथे आपल्याला या व्हिडिओमध्ये काय शिकायचं आहे की हा दिलेला कंपाऊंड डबल सॉल्ट आहे की कोऑर्डिनेशन कंपाऊंड आहे हे कसं ओळखायचं. सो आपल्याला आजचा टॉपिक तोच आहे. दॅट इज अ डिफरन्स बघायचा आहे आपल्याला डबल सॉल्ट आणि कोऑर्डिनेशन कंपाऊंड मधला. आपण टोटल 3च एक्झाम्पल घेणार आहे जे तुमच्या टेक्स्टबुक मधले इम्पॉर्टंट. ओके. सो डबल सॉल्ट काय कन्सेप्ट असणार आहे, तर डबल सॉल्टचं म्हणजे पहिला एक स्टेबल कंपाऊंड जो असा फॉर्म होतो तो एक्झाम्पल आपल्याला दिलेला आहे. आय होप तुम्हाला ही कन्सेप्ट क्लिअर झाली असेल की डबल सॉल्ट काय असतो. सो डबल सॉल्टचं आपल्याला जे एक्झाम्पल दिलं स्टुडंट, तर ते पहिल्यांदा आपण घेऊया. सो आपण पहिल्यांदा याला इरेज करून टाकू. आय होप तुम्हाला हे क्लिअर झालं असेल. ओके चलो. सो आपण डबल सॉल्ट कडे जाऊया. फर्स्ट ऑफ ऑल एक डबल सॉल्टचा एक्झाम्पल घेऊया. नेचरमध्ये ना एक सॉल्ट असतो बघा, त्या सॉल्टचं नाव आहे त्या सॉल्टचं नाव आहे दॅट इज कॉल्ड अ मोहर सॉल्ट. ऐकला पण असेल तुम्हाला, प्रॅक्टिकलला पण आहे. येलो कलरचा सॉल्ट तुम्हाला तिथे बघायला मिळेल, प्रॅक्टिकलमध्ये आहे मोहर सॉल्ट. आता हा मोहर सॉल्ट कसा बनतो, तर नेचरमध्ये एक कंपाऊंड बघायला मिळतो आपल्याला, सॉल्ट बघायला मिळतो दॅट इज फेरस सल्फेट, FeSO4, फेरस सल्फेट. प्लस या फेरस सल्फेट सोबत अजून एक स्टेबल कंपाऊंड याच्या सोबत कंबाईन होतो ज्याचं नाव आहे NH4. NH4 ला आपण म्हणतो अमोनियम आणि याला 2 टाइम्स घेतला म्हणजे अमोनियम सल्फेट SO4. म्हणजे नेचरमध्ये दोन स्टेबल कंपाऊंड, एक फेरस सल्फेट आणि एक अमोनियम सल्फेट, हे ज्यावेळेस एका फिक्स रेशोमध्ये कंबाईन होतात तर त्यांच्यापासून एक कंपाऊंड बनतो, त्याला म्हणतो आपण मोहर सॉल्ट. मग तो कंपाऊंड कोणता असेल तर असं FeSO4 डॉट अमोनियम NH4 2 टाइम्स SO4 अमोनियम सल्फेट, आणि या दोघांना धरून ठेवण्यासाठी काही वॉटर मॉलिक्युल्स दॅट इज 6H2. हा जो फॉर्म्युला बाळांनो मी इथे लिहिलाय ना, हा फॉर्म्युला आहे तुमचा मोहर सॉल्टचा. ओके. हा मोहर सॉल्ट झाला विच इज एक्झाम्पल ऑफ डबल सॉल्ट. आता तुम्ही म्हणणार तर तुम्ही कसं काय ठरवलं हा डबल सॉल्ट आहे ते पण क्लिअर करतो तुम्हाला. नेचरमध्ये अजून एक एक्झाम्पल आहे स्टुडंट, दॅट इज मोहर सॉल्टचं अजून एक म्हणजे दुसरं एक्झाम्पल आहे दॅट इज कार्नालाइट म्हणून. कार्नालाइट. आता हा कार्नालाइट कसा बनतो बघा, नेचरमध्ये एक कंपाऊंड तुम्हाला माहिती असेल ना KCl नावाचा, पोटॅशियम क्लोराईड, ऐकला पण असेल तुम्ही. तसंच अजून एक कंपाऊंड असतो बाळांनो MgCl2, मॅग्नेशियम क्लोराईड. पोटॅशियम क्लोराईड, मॅग्नेशियम क्लोराईड असे दोन सॉल्ट ज्यावेळेस एकत्र येतात तर त्यांच्यापासून असं काहीतरी बनतं KCl डॉट MgCl2 आणि या दोघांना धरून ठेवतो 6H2. हा जो फॉर्म्युला बनला दिस इज द फॉर्म्युला ऑफ कार्नालाइट. कधी कधी एका मार्काला क्वेश्चन विचारतात, राईट द फॉर्म्युला ऑफ कार्नालाइट, राईट द फॉर्म्युला ऑफ मोहर सॉल्ट. तर तुम्हाला हे सॉल्टचे फॉर्म्युले लक्षात ठेवायचे. कसे बनले ते तुम्हाला सांगितलं. नेचरमधले दोन स्टेबल कंपाऊंड आहे KCl आणि MgCl2, हे दोघं एकत्र आले की यांच्यापासून असं काहीतरी बनणार. बरं, आता हा डबल सॉल्ट आहे की कोऑर्डिनेशन कंपाऊंड आहे हे कसं ओळखायचं. जर स्टुडंट या सॉल्टला म्हणजे या कंपाऊंडला तुम्ही जर वॉटरमध्ये टाकलं, येस वॉटरमध्ये टाकलं, तर वॉटरमध्ये हा पूर्णपणे डिसोसिएट होतो, कम्प्लीट डिसोसिएशन. म्हणजे याचे सगळे आयन्स मोकळे मोकळे, याचे पार्ट मोकळे होतात, हाड मोकळे होतात. आपल्या भाषेमध्ये सांगायचं झालं की त्याला एवढा जबर तोडफोड होते त्याची की सगळं मोकळं त्याचा पार्ट मोकळा होतो. कसं तर बघा,
हा जो वॉटरमध्ये टाकला तर FeSO4 दोघं पण सेपरेट होणार. एक बनेल Fe+2 प्लस दुसरा बनेल बाळांनो SO4-2. ओके, म्हणजे FeSO4 ब्रेक झाला. तसंच अमोनियम सल्फेट सुद्धा ब्रेक होऊन जातो. अमोनियम कसा ब्रेक होतो? तर एक अमोनियमवर चार्ज असतो +1, सो अमोनियम +1. असे किती अमोनियम आहेत? 2, म्हणून 2 टाइम्स अमोनियम प्लस बनतो. आणि SO4 पहिले पण बनला होता, आता पण बनला, म्हणून आपण इथे 2 टाइम्स करून टाकणार. 2 टाइम्स SO4 बनला. सो बघा बच्चा पार्टी, याचे पूर्ण पार्ट वेगळे झाले. H2O पाण्यात टाकला तर पाण्यातच जाईल ना, त्याचा काही संबंध नाही. सो बघा इथे तुम्ही हा जो स्क्वेअर ब्रॅकेट बघताय तिथे, आता हा पूर्णपणे सेपरेट झाला. Fe+2 अमोनियम +1 असे 2 अमोनियम आणि 2 SO4 सेपरेट झाले. ही डबल सॉल्टची एक खासियत आहे. काय? याला जर तुम्ही पाण्यात टाकलं हा कंप्लीट डिसोसिएट होतो. शब्द लक्षात ठेवायचे. काय सांगितलं? कंप्लीट डिसोसिएट होतो बाळांनो. तसंच दुसरं एक्झाम्पल काय? KCl MgCl 6H2O. बघा आता हा कसा डिसोसिएट होणार? याला पण तुम्ही H2O मध्ये टाकलं तर हा जो KCl आहे सेपरेट होणार. आता तुम्ही माझ्यापेक्षा हुशार आहात KCl ला ब्रेक करण्यासाठी. K+Cl- दोघं सेपरेट झाले सर. MgCl2 सेम वेने सेपरेट होणार. Mg वेगळा, Cl वेगळा. एक Mg, एका Mg वरती +2 चार्ज असतो, दॅट इज Mg+2. आणि इथे किती Cl आहे? 2. ऑलरेडी एक लिहिलाय, म्हणजे टोटल Cl झाले 3 Cl. सो 3 Cl बघा ब्रेक झाला. म्हणजे आपण याला इथे पण काय म्हणणार की हा पूर्णपणे ब्रेक झाला. सो इथे तुम्ही काय वर्ड वापरणार बाळांनो? कंप्लीट डिसोसिएशन. ओके, कंप्लीट डिसोसिएशन. जर दिलेला कंबाईन वाला कंपाऊंड वॉटर मध्ये टाकला आणि कंप्लीट डिसोसिएशन झालं तर त्याला म्हटलं जातं दॅट इज कॉल्ड अ डबल सॉल्ट. ओके, आता व्हॉट अबाउट द कोऑर्डिनेशन कंपाऊंड? कोऑर्डिनेशन कंपाऊंड काय असतो? कोऑर्डिनेशन कंपाऊंड कसं असणार आहे बच्चापाटी? बघा, जर कोऑर्डिनेशन कंपाऊंड, जर माझ्याकडे एखादा कोऑर्डिनेशन कंपाऊंड आहे K4FeCN6. ओके, हा एक कोऑर्डिनेशन कंपाऊंड आहे. या कोऑर्डिनेशन कंपाऊंडला समजा मी वॉटर मध्ये टाकलं तर होतं काय? तर वॉटर मध्ये हा ज्यावेळेस जातो तर पूर्णपणे डिसोसिएट नाही होत बाळांनो. याचा एक कॉम्प्लेक्स आयन, म्हणजे हा जो कॉम्प्लेक्स आहे स्क्वेअर ब्रॅकेट, हा ॲज इट इज राहतो. हा जसाच्या तसा आयन फॉर्म करतो. हा डिसोसिएट होत नाही, पूर्णपणे ब्रेक होत नाही. म्हणजे होईल काय? तर हे जे पोटॅशियम आहे बाहेरचे, ज्याला आपण काउंटर आयन म्हटलं होतं बघा, पार्ट 2 मध्ये आपण बघितलं बाळांनो, याला काउंटर आयन, हा फक्त बाजूला होतो. बाकी कॉम्प्लेक्स ॲज इट इज राहतो. म्हणजे होईल काय? तर पोटॅशियम 4 बनणार. सो 4K+ बनणार, प्लस हा जो कॉम्प्लेक्स आहे जशाच्या तसाच राहणार, दॅट इज FeCN6-4. FeCN6-4 ॲज इट इज राहणार. म्हणजे झालं काय? तर याने पूर्णपणे ब्रेक झाला का? नाही. हा फक्त थोडासा पार्ट, याचा जो काउंटर आहे तेवढाच ब्रेक झाला. Fe आणि सायनाइड म्हणजे जो कॉम्प्लेक्स होता तो ॲज इट इज राहिला. म्हणजे आपण याला म्हणू शकतो की हा कम्प्लिटली डिसोसिएट झाला का? तर नाही, हा इनकम्प्लीट डिसोसिएट होतो. आणि दुसरी गोष्ट, याची आयडेंटिटी लॉस झाली का? नाही ना. बघा, जो स्क्वेअर ब्रॅकेट होता जसाच्या तसा आहे, म्हणजे ज्याला आपण कोऑर्डिनेशन स्पेअर म्हणतो, त्याला कुठे चेंजेस झाले का? नाही झाले सर, तो कोऑर्डिनेशन स्पेअर ॲज इट इज आहे. म्हणजे आपण इथे म्हणू शकतो ना बाळांनो, इट इनकम्प्लीट डिसोसिएशन किंवा डिसोसिएटच होत नाही, किंवा इट डज नॉट लॉस इट्स आयडेंटिटी. है की नाही? त्याने त्याची आयडेंटिटी लॉस केलेली नाही. आणि इकडे तुम्ही म्हणू शकता की हा पूर्णपणे ब्रेक झाला. इट लॉस इट्स आयडेंटिटी. बरोबर ना बाळांनो? असंच सांगू शकतात ना तुम्ही की सर डबल सॉल्ट जर वॉटर मध्ये टाकला तर पूर्ण ब्रेक होतो, त्याची आयडेंटिटी लॉस होते, कंप्लीट डिसोसिएशन होतं. पण तोच जर कोऑर्डिनेशन कंपाऊंड असेल आणि वॉटर मध्ये टाकला तर तो कंप्लीट डिसोसिएट होत नाही, है की नाही? फक्त तो डिसोसिएट होतो, तो इनकम्प्लीट. दॅट इज तुम्ही ते शब्द वापरू शकता बाळांनो, इनकम्प्लीट डिसोसिएट होतो. पूर्णपणे ब्रेक नाही होतो, थोडाफार डिसोसिएट होतो. इनकम्प्लीट डिसोसिएट होतो, तो त्याची आयडेंटिटी लॉस नाही करत. तर इकडचा जो डबल सॉल्ट आहे त्याची आयडेंटिटी लॉस करतो. सो ह्या चॅप्टर मध्ये हा जो पॉईंट आहे हा खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे तुमच्यासाठी 2 मार्काला. याच्यात क्वेश्चन काय येऊ शकतो? मोहर सॉल्टचा फॉर्म्युला, कार्नालाइटचा फॉर्म्युला, किंवा क्वेश्चन असा येऊ शकतो राईट अ डिफरन्स बिटवीन डबल सॉल्ट अँड कोऑर्डिनेशन कंपाऊंड. पोरांनी ज्यावेळेस डिफरन्स बघितला तर मुलांच्या डोक्यात असंच येतं, चला 2 कॉलम करा, इकडे लिहा डबल सॉल्ट, इकडे लिहा कोऑर्डिनेशन. असं नाही लिहायचं आहे. डबल सॉल्ट आणि कोऑर्डिनेशन कंपाऊंड जसं मी तुम्हाला इथे लिहून दिला ॲज इट इज लिहायचं आहे. पहिल्यांदा डबल सॉल्ट घ्यायचे, डिसोसिएट करून दाखवायचे, सांगायचं कंप्लीट डिसोसिएशन होतं आणि इट लॉस इट्स आयडेंटिटी. ते आयन्स पूर्ण ब्रेक झाल्यामुळे डबल सॉल्टची आयडेंटिटी पूर्ण लॉस होते. आणि कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये काय होतं? तर इनकम्प्लीट डिसोसिएशन होतं आणि आयडेंटिटी लॉस होत नाही. एकदम सिंपल आणि सरळ आहे. आय होप तुम्हाला आता हे क्लिअर झालं असेल आणि तुम्ही डबल सॉल्ट आणि कोऑर्डिनेशन कंपाऊंडचा टॉपिक लिहू शकता. सो स्टुडंट्स, सगळ्यात इम्पॉर्टंट थिंग काय असेल? इम्पॉर्टंट थिंग अशी आहे की तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून टाका
आणि दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट, आपण जी पण PDF बनवतोय, म्हणजे हा जो चॅप्टर मी तुम्हाला इथे शिकवतोय याची पूर्ण PDF तुम्हाला अवेलेबल असणार आहे आपल्या टेलिग्राम चॅनलला. सो व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन टेलिग्राम चॅनलला जॉइन करायला विसरू नका. तिथे काही WhatsApp ग्रुप देखील अवेलेबल आहे, त्याला जरी जॉइन केलं तरी चालणार आहे. ओके, सोबतच तुम्हाला YouTube नाव तर माहितीच असेल गरीबाचं. ओके, WhatsApp नंबर सुद्धा प्रोव्हाइड करून दिलेला आहे. सो WhatsApp नंबरला जॉइन करायचं आहे तुम्हाला मस्तपैकी. काहीही डिफिकल्टी असेल ना, तर तुम्ही मला तिथे सजेस्ट करू शकतात की काही अमुक ढमुक डिफिकल्टी आहे. सो तुम्ही तिथे मेसेज करू शकतात बिनधास्त. सो चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक केलं नसेल लाईक करा आणि याच्यापाठी तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांसोबत त्याला शेअर करायला विसरू नका, कारण की प्रत्येकाचं इन डिटेल प्रिपरेशन झालंच पाहिजे. कोऑर्डिनेशन कंपाऊंड हा एवढा मस्त टॉपिक आहे की तुम्हाला नक्की 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 याचे पूर्ण मार्क्स मिळाले पाहिजे विदिन MCQ. सगळे MCQ सोबत मिळाले पाहिजेत. सो आपला छोटासा टॉपिक होता म्हणून आपण याच्यावरती MCQs नाही घेतले. आपण जो पुढचा टॉपिक घेणार त्यामध्ये आपण याचे MCQs कव्हर अप करून घेणार. सो चालतंय बच्चाबाटी, भेटूया आपण नेक्स्ट टॉपिकमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, काळजी घ्या, अभ्यास करा. बाय बच्चाबाटी.